नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. म्हणजे असं की आपल्या जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे ना, त्याच्यावरती निरनिराळे सकारात्मक प्रयोग जे तुम्ही केलेले आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अतिशय सुंदर सुंदर असेच हे प्रयोग आहेत. असाच एक अतिशय सुंदर प्रयोग आलेला आहे आणि तो आहे इटेबल क्रोकरीचा किंवा इटेबल कटलरीचा. हैदराबादमधले आपले एक चाहते आहेत, त्यांनी स्वतः प्रयोग केलेला आहे आणि त्यांनी इटेबल कटलरी तयार केलेली आहे. म्हणजे चमचे फोर्क सुऱ्या जे असतात ना, ते खाण्याच्या पदार्थापासून केलेली आहे. आपलं खाणं झाल्यानंतर ते चमचे सुद्धा आपण खाऊन टाकायचे अशी त्यामागची कल्पना आहे. त्याविषयीची जी माहिती आहे ना, ती आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊ आणि त्याच एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर साहेबांनाही आपण आमंत्रण करूया आणि तो आपण एपिसोड तयार करूया आणि आपण सर्वांपर्यंत पोहोचूया. आमची अपेक्षा एकच आहे की ही जी माहिती आहे ना, जनता दरबारमधून जी आपण माहिती देत असतो ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, पण थोडासा गंभीर सुद्धा आहे आणि ह्या विषयावरती तुमची सकारात्मक मतं असतील, विचार असतील, प्रतिक्रिया असतील, त्या तुम्ही देण्याची आवश्यकता आहे. हा भाग काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात आपला जो आजचा विषय आहे ना, यामध्ये सर्वांनी सामील होण्याची आवश्यकता आहे. मंडळी, ऋतुचक्र फिरते पण त्याची गती सध्या आपल्या आकलनाबाहेरची आणि त्याचमुळे अनेक दुष्परिणामांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आहे. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. या दुष्काळाची व्याप्ती किती आहे, कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, हे आपण आज जाणून घेणार आहोत. पण त्याचबरोबर ह्या दुष्काळाला तोंड देण्याच्या उद्देशाने नेमके उपाय कुठले आपण योजू शकतो तेही आपण आजच्या ह्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा भाग अतिशय काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. या दुष्काळाला तोंड देण्यासाठी फक्त दुष्काळग्रस्तांनीच काहीतरी उपाय योजायला पाहिजेत असं काहीही नाही. आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि ह्या दुष्काळाची गती असेल, व्याप्ती असेल, प्रगती असेल ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यामध्ये हा दुष्काळाची स्थिती जास्त तीव्र निर्माण झालेली आहे. या तीव्रतेमुळं एकूण 75 तालुक्यापैकी म्हणजे एकूण 8 जिल्हे आहेत मराठवाड्याचे. 8 जिल्ह्यातले हे 75 तालुके आणि त्या 75 तालुक्यापैकी 45 तालुके अतिशय सिव्हिअरली अफेक्टेड आहेत की जिथं प्यायच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, जिथं जनावरांच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, त्यानंतर शेतीच्या पाण्याचे प्रश्न तर फारच सिरियसली निर्माण झाले. म्हणजे नेमकं घडलं आहे काय, तर जेवढा पाऊस आपल्याला अपेक्षित होता त्यापेक्षा 40% किंवा 45% एवढाच पाऊस झालेला आहे काही ठिकाणी. मंडळी, आपल्या राज्यामध्ये पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे ना, तो कमी पावसाचा प्रदेश आहे आणि तोच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. आणि ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सध्या वाढ होतीये किंवा त्याची व्याप्ती वाढते आहे. त्याला अनेक कारणं आहेत, जसं जलसंधारणातल्या अडचणी आहेत, नापिकी आहे, शेतीच्या समस्या आहेत. या तर अडचणी आहेतच, पण सध्या मात्र किंवा ह्या वर्षी परतीचा पाऊस आपल्या राज्यभरात कुठेच झाला नाही. त्याला मुख्य कारण असं झालं की जेव्हा मान्सून परतत होता, ते परत ईशान्य मान्सून म्हणून जो काही ओळखला जातो, ते ईशान्य भागामध्ये खूप पाऊस झाला. आसामला खूप पाऊस झाला, बिहारला खूप पाऊस झाला. आसामच्या एरियामध्ये खूप दुथडी भरून नद्या वाहिल्या, नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं. जे काही वाफ पावसाचे ढग असतील ते तिथंच विरले. त्यामुळं परतीच्या मान्सूनमध्ये त्याचा निश्चितपणे काही असा फारसा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पुढं टिकला नाही आणि परतीचा मान्सून आज तरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमारेषेवर पोचलेला आहे आणि महाराष्ट्रातून तो बाहेर गेल्यासारखाच आहे. मंडळी, कमी पावसाचा आणि दुष्काळाचा संबंध आहे का असा प्रश्न पडू शकतो, पण ते तसं नाही. जरी कमी पाऊस पडला तरी योग्य नियोजन केलं तर तिथे दुष्काळ पडू शकत नाही. याचाच अर्थ नियोजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याकडे आहे आणि त्या बाबतीत आपण सर्वांनीच आता दक्ष राहण्याची गरज आहे. हे नियोजन कशा पद्धतीने केलं जातं हेही आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे, त्याप्रमाणे कार्यवाही करायला पाहिजे. आता आपल्या भागामध्ये जिथे दुष्काळ पडतो, जिथे कमी पाऊस पडतो,
त्या पावसाचे मान जर का आपण बघितलं ना तर पावसाचे 4 महिने तिथे पाऊस पडत नाही. साधारणपणे 5 आठवडे 4 महिन्यामधले 5 आठवड्यामध्ये तिथे पाऊस पडतो आणि त्यातूनही तिथे 1-2 पाऊस असे प्रचंड प्रमाणामध्ये पडतात आणि ज्या वेगाने पडतात त्या वेगाने ते वाहून सुद्धा जातात. थोडक्यात ह्या पडणाऱ्या पावसाचा काही उपयोग होत नाही. हे पाणी जर का अडवलं ना तर त्या भागामध्ये दुष्काळावरती उपाय सापडू शकतात. याचंच एक उदाहरण आपण मागे एका एपिसोडमध्ये, सांगलीचा एपिसोड होता जलयुक्त गाव अभियान, याच्यामध्ये आपण ह्याचं अतिशय समर्पक उदाहरण दाखवलेलं होतं. आटपाडी या गावचं. तिथे जो तलाव आहे त्या तलावाचं खोलीकरण केलं किंवा तिथला गाळ काढण्यात आला आणि त्यानंतर त्या भागामध्ये 1-2 जे पाऊस पडले त्यामुळे तो पूर्ण तलाव भरला आणि मग 4 महिने पुरेल इतकं पाणी त्या आटपाडीच्या तलावामध्ये जमा झालं होतं. हे उदाहरण आपण जनता दरबारच्या माध्यमातून दाखवलेलं होतं. ही जी उदाहरणं आपण दाखवत असतो ना त्याप्रमाणे कार्यवाही आता करण्याची खरंच गरज निर्माण झालेली आहे. कारण पावसाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातूनच हल्ली किंवा ह्यावर्षी किंवा गेले 3 वर्ष रब्बीच्या पिकाखालचं क्षेत्र अतिशय कमी होत चाललेलं आहे. आणि रब्बीची पेरणीमध्ये जर वेळेला जर पाऊस झाला म्हणजे परतीचा मान्सून वेळेत जर झाला किंवा ईशान्य मान्सून वेळेवर झाला तर त्याच्यावर रब्बी आहे. म्हणजे गेले 3 वर्ष हा ट्रेंड दाखवतो की रब्बी ईशान्य मान्सून किंवा परतीचा मान्सून हा भरपूर व्यवस्थितपणे होत नाही आहे. म्हणून 52% 47%, 47वरून 33%. यावर्षी रब्बी ज्वारीची देखील क्षेत्र फार त्यामानानं कमी आहे की ज्या ज्वारीच्या कडब्यापासून जनावरांना चारा मिळतो, शेतकरी कुटुंबाला धान्य मिळतं, तर रब्बी ज्वारीच्या बऱ्याचशा क्षेत्राची पेरणीच होऊ शकली नाही. या वर्षीच्या पावसाच्या प्रमाणाच्या बाबतीत आपल्या राज्याची स्थिती नेमकी काय आहे ना तेही आपण जाणून घेऊया. यावर्षीची परिस्थिती जर पाहिली तर कोकणामध्ये जो काही पाऊस व्हायला हवा होता, अपेक्षित होता, त्यानुसार झालेला आहे. त्यामुळे कोकणपट्टीमध्ये त्याचा फारसा पाण्याचा दुर्भिक्षाचा सध्या तरी प्रश्न अजून तरी नाही आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके आजही काही कमी पावसाचे आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागात देखील झालेला आहे. त्यातला नंदुरबारचा काही भाग असेल, त्यानंतर धुळ्याचा काही भाग असेल, त्यानंतर नाशिकचा काही भाग असेल, पूर्वेकडचा येवला वगैरे भागात आजही पाऊस त्यामानानं कमी झालेला आहे. तसंच नगरचाही काही पार्ट आपण पाहिला तर नगरचाही काही भागामध्ये पाऊस कमी आहे. साताऱ्याचा पूर्व भागात पाऊस कमी आहे. सांगलीच्या भागातही पाऊस कमी आहे. तसा हा दुष्काळी पट्टा दरवर्षीप्रमाणे सहन करतो, सहनशीलतेनं चालतो. पण त्याहून सिव्हिअर आज परिस्थिती मराठवाड्याची झालेली आहे. कारण मराठवाड्यातली जे पावसाचं जे प्रमाण आहे ते खूप चांगलं प्रमाण आहे. काही बाबतीत काही भागामध्ये 650, 750, 800 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडणारा निश्चित पावसाचा काही भाग मराठवाड्यात पण आहे. आणि त्या भागालाच फटका बसल्यानंतर मग मात्र त्यांना पाणी त्यांच्याकडं ज्या पश्चिम महाराष्ट्रात काही झालं तरी काही धरणांचं साठे आहेत की ज्या साठ्यांमधनं कॅनॉल इरिगेशन त्याच्याद्वारे विहिरीतलं पाणी वाढणं. पण विदर्भातली आणि मराठवाड्यातली परिस्थिती त्यामुळे पाणीसाठे कमी आहेत आणि त्यामुळं मराठवाड्याचा भाग हा जास्त सिव्हिअरली अफेक्ट झालेला आहे पाण्याच्या बाबतीत. विदर्भाची काही पश्चिम विदर्भातले जे बुलढाणा जिल्हा आहे, अकोल्यातला काही पार्ट आहे जिल्ह्यातला, ह्या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस कमी आहे आणि तिकडे देखील दुर्भिक्ष पाण्याचं आहे. मंडळी, दुष्काळाचं संकट आपल्यावरती घोंगावत आहे. त्यासाठी नियोजन करण्याची अतिशय आवश्यकता आहे आणि सुदैवाने सध्या डिसेंबरच चालू आहे. पुढचे 2 महिने आपल्या हातात आहेत आणि त्या अनुषंगाने आपण नियोजन करू शकतो. त्यासाठीच पिण्याच्या पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. जनावरांच्या पाण्याचं असेल, जनावरांचा चारा असेल किंवा जनावरांसाठी चारा छावण्या असतील किंवा शेतीसाठी जे पाणी आहे, उद्योगधंदे आहेत, या सर्वांचं नियोजन करण्याची गरज आहे. म्हणजे एक प्रश्न नाही आहे, अनेक प्रश्न त्यातून आणि अनेक समस्या पुढं मांडलेल्या आहेत. त्याही आपल्याला अशा डावलून चालणार नाही आहेत. त्यासाठी रब्बी चाऱ्याची व्यवस्था ही आत्तापासून करण्याची, रब्बी आणि उन्हाळी हंगामातल्या चाऱ्याची व्यवस्था त्यापासून आपल्याला करावी लागते. आणि शेतकऱ्यांचा सगळा जीव जनावरांच्यामध्ये अडकलेला असतो की त्यांना चारा नाही किंवा त्यांना पाणी नाही. याची व्यवस्था करणं आणि वेळ पडल्यास त्या शेतकऱ्यांनाही जर काम दिलं या स्वरूपाचं की या पाण्याच्या संबंधामधलंच काम असेल आणि त्याला त्याचं जर का रोजमदारी दिली गेली, त्यांनाही उत्पन्नाचं साधन होईल. त्यांचे कामाला हात लागतील. आज त्यांच्या पुढेही प्रश्न आहेत, त्यांच्या लोकांच्या पुढे प्रश्न आहेत. त्यांना काम द्या.
त्याला काम पण मिळेल. पण ते काम अशा स्वरूपाचं केलं पाहिजे की पुढं होणारा पाऊस, त्याचं साठवण आणि आत्ताच्या साठी इतर प्लॅनिंग, असे दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतील. आता या मराठवाड्यामध्ये जर का आपण बघितलं ना, तर हल्ली ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात आहे. या ऊसाला पाणीही खूप लागतं. म्हणजे असं की 1 किलो साखर तयार करण्यासाठी जेवढा ऊस लागतो ना, त्या ऊसासाठी 25,000 लिटर इतकी पाण्याची आवश्यकता असते. आणि या भरपूर पाण्यामुळे इतर पिकांवरती विपरीत परिणाम व्हायला लागलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून घ्यायचं म्हटलं तर ऊस ज्या भागात घ्यायला नको आहे आणि पाणी तिथं कमी पडतं आहे, तिथं मात्र ऊसाचे कारखाने आणि ऊसाच्या लागवडी जास्त आहे. त्यामुळे संपूर्ण जे पाणी आहे ते ऊसासाठीच वापरलं जातं. बाकी पिकांसाठी, इतर जनावरांसाठी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी, ह्यासाठी काही त्याच्याकडं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऊस कुठं घेतला पाहिजे की जिथं ऊसाला पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे आणि ड्रीप इरिगेशन तिथं फॉलो केलं जाणार आहे. आता ह्या दुष्काळामध्ये ह्या ऊसाचा चारा करा असा सल्ला आहे. आता यावर्षी आपल्याला असं करावं लागणार आहे की याच ऊसाच्या पिकाचा चाऱ्यासाठी उपयोग मराठवाड्यात करावा लागणार आहे. त्याचं प्लॅनिंग आत्तापासून करायला हवं. आणि जो काही कारखान्याला ऊस गाळला जाणार आहे त्याच्याऐवजी काही बराचसा भाग हा मार्च एप्रिलपर्यंत, मेपर्यंत कसा चालेल, कसा ठेवता येईल, कसा चालवता येईल, याचं नियोजन आता करणं गरजेचं आहे ऊसाच्या बाबतीतलं. धरणातल्या पाण्याचं नियोजन ही वस्तुनिष्ठपणे करण्याची गरज आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आता जे काही पाणी उपलब्ध आहे ते पाणी अत्यंत काटकसरीनं वापरणं गरजेचं आहे. यातली पहिली प्रायोरिटी राहील पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी पाणी. ही पहिली प्रायोरिटी शेतकऱ्यांनी पण समजून घ्यावी, शासनाने पण त्या दिशेनं समजावून सांगण्याचं काम करावं आणि तसंच नियोजन करावं. जेही पाणी उपलब्ध आहे त्यातलं जे पाणी आपल्याला विहिरींचं पाणी असेल ते पिण्यासाठी वापरायला पाहिजे किंवा जनावरांसाठी वापरायला पाहिजे. कारण पाण्याची लेवल खाली खाली होत जाणार आहे. आज नोव्हेंबरमधली जी पाणी पातळी आहे ती डिसेंबरमध्ये नसणार आहे. जानेवारीमध्ये त्याहून खोल गेली असेल, फेब्रुवारीत त्याहून खोल गेली असेल, मार्च एप्रिल मेमध्ये पाणीच प्यायला नसेल, अशी ही स्थिती काही भागांमध्ये असेल. तिथं आपल्याला टँकरची व्यवस्था आत्तापासून प्लॅनिंग करावं लागेल. दुष्काळाला तोंड देण्यासाठी चाऱ्याची पैदास करण्याची गरज आहे. सध्या डिसेंबर चालू आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये हा चारा उत्तमपणे आपल्याला मिळू शकतो. आणि त्यासाठी कृषी विद्यापीठं असतील, बीजगुणनक केंद्र असतील किंवा संशोधन केंद्र असतील यांची वेगळ्या प्रकारे मदत घेण्याची आवश्यकता आहे. कृषी विद्यापीठांचे एवढे मोठे फार्म्स आहेत, ही सरकारी फार्म्स आहेत. कृषी विद्यापीठाची संशोधन केंद्र आहे, ही देखील सरकारी संशोधन केंद्र आहे. कृषी विभागाचे बीज गुणन केंद्र आहेत, ते देखील सरकारी आहेत. ह्यांच्याकडं काही जमिनी आहेत, त्यांच्याकडं काही पाणी साठे आहेत, त्यांच्याकडे विहिरी आहेत, त्यांच्याकडं कॅनॉल पाण्याचे देखील काही सोय आहे. या सर्व क्षेत्राचा उपयोग चारा उत्पादनासाठी प्लॅनिंग करायला लागेल. मराठवाड्यातलं जर अशा प्रकारे नियोजन आत्तापासून केलं तर त्या चाऱ्याचा उपयोग जनावरांना हिरवा चारा म्हणून करता येईल. या चाऱ्यासाठी काही उत्तम प्रतीची वाणं बाजारामध्ये आहेत. म्हणजे ज्वारीचा जर का चारा पाहिजे असेल ना, तर ज्वारीची जी चाऱ्यासाठीची जी वाणं आहेत ना, ती म्हणजे निळवा आहे, मालदांडी आहे, पुसाचारी आहे, MP चारी आहे किंवा रुचिरा नावाचं सुद्धा एक वाण आहे की जे अतिशय उत्तम चारा देऊ शकतं. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर ज्वारीमध्ये निळवा आहे, मालदांडी आहे, त्याचबरोबर MP चारी आहे, पुसाचारी आहे. हे वाण चाऱ्यासाठी खूप चांगले वाण आहे. या वाणाव्यतिरिक्त रुचिरा म्हणून एक वाण आहे. अशा अनेक वाण तयार झालेले आहेत. खाजगी जमिनींवरती सुद्धा शेतकरी या चाऱ्याची लागवड करू शकतात. म्हणजे 2.5 एकरावरती 60 दिवसामध्ये 55 टन इतका ज्वारीचा चारा आपल्याला मिळू शकतो. खाजगी शेतकऱ्यांनी देखील हा प्रोग्राममध्ये सहभागी व्हायला हवं. शासनाने त्यांना प्रोत्साहित करायला हवं. समजा आपण ज्वारीचाच फक्त आत्ता आपण बोललो तर ज्वारीचं जर आपण पीक घेतलं तर साधारणपणे 60 दिवसात हे हुरड्यावरती किंवा फुलोऱ्यावरती ज्वारी येते आणि त्यावेळेलाच हा हिरवा चारा जनावरांना चारता येतो. 60 दिवसात 2.5 एकरामध्ये 55 टन चारा तयार होऊ शकतो ज्वारीचा. मक्याच्या बाबतीत आफ्रिकन टॉल हे जर का वाण तुम्ही लावलत ना तर 65 दिवसामध्ये तुम्हाला चारा मिळू शकतो. आता मक्याचा जर आपण विचार केला त्याच्या पुढे जाऊन
तर मक्याचं आफ्रिकन टॉल या जातीचा आपण जर चारा उत्पादन केला, त्याचं हेक्टरी बियाणं 75 किलो लागतं. ज्वारीचं हेक्टरी बियाणं 40 किलो लागतं. ह्याचे चांगल्या आज वाण बाजारात असणार आहेत ते जमा करणं आणि त्याचा उपयोग याच्यासाठी करणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्या वाणांचं देखील महत्त्व आहे. आफ्रिकन टॉल हा चाऱ्यासाठी खूप चांगलाच वाण आहे. 65 दिवसामध्ये 65 टन प्रतिदिनी हेक्टरी 1 टन इतकं उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. या चाऱ्याची लागवड करण्यासाठी किती पाणी लागतं किंवा ते उपलब्ध आहे का, हे प्रश्न आपल्याला पडू शकतात. ही 2 जी पिकं मी सांगितली त्यातली एक ज्वारी सांगितलं आणि एक मका सांगितली. ह्या 2 पिकांची पाण्याची 2च महिन्याची गरज आहे. रोजगाराच्या दृष्टीनेही ह्या दुष्काळी भागामध्ये निरनिराळी कामं सुरू करण्याची गरज आहे. की तिथं आसपास असलेले तलाव असतील, जुने काही बंधारे असतील, त्यातली माती एक्सकेवेट करणं, माती बाहेर काढणं आणि त्या तलावांची खोली वाढवणं किंवा या बंधाऱ्यांची खोली वाढवणं, तर पुढचा पाणीसाठा त्याच्यात जास्त होईल आणि त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी आणि सर्वांसाठी होईल. मंडळी, इथून पुढच्या कालखंडासाठी शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धती आवश्यक ठरणार आहे. ठिबक सिंचनमुळे साधारणपणे 60 ते 50% इतकी पाण्याची बचत होते. आता ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी ठिबक सिंचनचा वापर हा निर्वाह म्हणून करावा लागेल. 50-60% पाण्याची बचत होते. मंडळी, आता मागेल त्याला ठिबक सिंचन किंवा ड्रीप इरिगेशन देण्याची योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सबसिडीही वाढवायला पाहिजे आणि क्षेत्रफळाची जी व्याप्ती आहे ती सुद्धा वाढवायला पाहिजे. शेतकऱ्यांनी ज्यांना मागेल त्याला ड्रीप असं द्यायची व्यवस्था करायला हवी. यात काही नाही काहीतरी क्रांतिकारक निर्णय शासनाला देखील घ्यावे लागतील. कारण 1 हेक्टर आम्ही देऊ, 2 दुसऱ्या हेक्टरला देणार नाही, अशा प्रकारे जे सगळं घडतं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीला पाण्याच्या वापरात नियोजनात अडचणी येत आहेत. जर ठिबकवरती सगळं क्षेत्र विहीर बागायतावरचं जर आणलं गेलं तर मला असं वाटतं की खूप मोठी पाणी बचत या महाराष्ट्रात होणार आहे. ठिबक सिंचन बसवून घेण्यासाठी नेमका खर्च किती येतो असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. आता फळबागांसाठी जर का ठिबक सिंचन घ्यायचं असेल तर साधारण 10 मीटर बाय 10 मीटरचे जर का रांगा असतील तर याच्यासाठी 1 एकरासाठी 35,000 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. जसजसं हे रांगांमधलं अंतर कमी होईल ना तशी याची किंमत वाढू शकते. किती अंतरावरती आपण ड्रीपच्या नळ्या पसरवणार आहे त्याच्यावरती कॉस्ट अवलंबून आहे. जर समजा फळपिकं असतील तर फळपिकांचं अंतर जवळजवळ 10 मीटर बाय 10 मीटर, 5 बाय 5 मीटर, 4 मीटर बाय 4 मीटर असं साधारणपणे असते. आणि मग अशा याच्यामध्ये हेक्टरी 30,000 35,000 पर्यंत खर्च साधारणपणे अपेक्षित येतो. आता कंपल्सरी ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन करण्याची आवश्यकता आहे. जेवढं क्षेत्र आहे तेवढ्याला आम्ही कंपल्सरी ड्रीप बसवणार. शासन कंपन्या ठरवून घेईल, त्या कंपन्या ते ड्रीप बसवून देतील आणि त्याची जी कॉस्ट असेल आणि त्यातनं कमी करायची सबसिडी जी असेल ते शासन ठरवेल आणि त्या जे काही टनेज उत्पादन साखरेत त्याचं ऊसाचं उत्पादन येईल, ऊस शेतकऱ्यांचा कारखान्याला जातो, त्या कारखान्याकडनं कपात करून शासनाला पैसे जातील. ही जर योजना शासनाने अशा प्रकारे जर केली तर एक कंपल्सरी ड्रीप हा एक भाग तयार होईल आणि त्याला थोडीफार काही जी सबसिडी असेल, जी शासनाची सबसिडी असेल ती मदत, अशा प्रकारे ही योजना चांगल्या प्रकारे राबवता येईल. मंडळी, दुष्काळाच्या ह्या कालखंडामध्ये जिथे जलसाठे आहेत ना त्या पाण्याच्या पृष्ठभागावरती काही औषध फवारणी करण्याची गरज आहे, जेणेकरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग मंदावू शकतो. पाण्याचे साठे देखील आज आपल्याला काही प्रमाणात पाणी वरनं उडून जाणारे आहे ते वाचवता येतं. त्यासाठी काही इमल्शन्स बाजारात मिळतात. ती जी काही ऑइली इमल्जन्स आहेत ती जर टाकली पाण्याच्या थरावरती पाणी उडून जाणारं पाणी देखील वाचवता येतं. फळबागांवरती केओलिन ह्या औषधाची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. हे औषध स्वस्त आहे, सर्वत्र उपलब्ध आहे आणि त्याचा उपयोगही खूप होऊ शकतो. ह्या औषधाचा उपयोग अमेरिकेमध्ये ॲरिझोना हे जे वाळवंटी प्रदेश आहे तिथल्या फळबागांवर केलेला होता आणि त्याचा खूप चांगला उपयोग झालेला होता. केओलिन नावाचं औषध मेडिकल दुकानांमध्ये देखील मिळतं. साधं फार कॉस्ट त्याची नाही आहे. केओलिन पावडर आहे ही. ह्या पावडरचा वापर सर्व फळबागांच्या वरती स्प्रे करून द्यावा. नजीकच्या 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये जी फळं येतील ना अशांचं उत्पादन घ्या. म्हणजे कलिंगड आहे, टरबूज आहे, त्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो किंवा तुम्ही भाजीपाल्याची लागवड करू शकता ज्याला पाणी तुलनेने कमी लागतं आणि ते कॅश क्रॉप आहे, त्याचे लाभ तुम्हाला लगेचच मिळू शकतात.
ऊसापेक्षा आणखीन काही पिकांमध्ये ऊसापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये टरबूज घ्या, कलिंगड घ्या, यांच्या लागवडी त्याहून जास्त ऊसापेक्षा फायद्याच्या ठरू शकतात. 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये भाजीपाला पिकांमध्ये देखील खूप चांगले फायदे मिळू शकतात. उपलब्ध साधनांमध्ये तुम्ही चाऱ्याची पैदास करू शकता आणि त्यातूनच तुम्ही दूध डेअरीचा व्यवसाय करू शकता किंवा तुती लागवड करून तुम्ही रेशीम उत्पादनही घेऊ शकता. अजून 2 ते 3 महिने आपल्या हातात आहे. समजा चारा पिकं घेतली आणि दूध डेअरीचा बिझनेस केला तर जास्त फायदेशीर आहे की जे ऊस ज्या अर्थी लागवड होते तिथं चारा पिकं होऊ शकतात, दूध डेअरीचा व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे आपण व्यवसाय आणि त्यावर आधारित आणखी एक व्यवसाय रेशीम उद्योगचा व्यवसाय असेल की ज्याच्यामध्ये आपण जे काही लागवड करायची आहे याची ती लागवड करून तुतीची लागवड करून तुतीच्या बेसवर आपण जर का याचं रेशीम उद्योग उभा केला त्याच्यात अधिक फायदा मिळतो आहे. रेशीम उत्पादनाची अतिशय सोपी पद्धत आहे ज्यामुळे संपूर्ण घरादाराला व्यवसाय मिळू शकतो, उत्पन्न मिळू शकतो. त्या अनुषंगाने आपण पुढच्या भागामध्ये रेशीम उत्पादन कसं करतात त्याच्याविषयी जाणून घेणारच आहोत किंवा पुढच्या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये किफायतशीर शेती कशी करायची, कुठली पिकं घ्यायची, त्याचं तंत्र आणि मंत्र आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत आणि येणाऱ्या दुष्काळाचा मुकाबला करणार आहोत. आणि ते जर प्लॅनिंग परफेक्ट आत्तापासून आपण केलं तर मला नाही वाटत की लोक देखील त्यांना गावं सोडण्याची आणि कुठेतरी जाण्याची दुर्बुद्धी मनात येईल. त्यांना जर तिथं जागेवर पिण्यापुरतं पाणी मिळालं, बाकीचं जनावरांसाठी पाणी मिळालं आणि शेतीसाठी नसेल जरी पाणी त्यांचे जनावरांचे कॅम्प अरेंज केले आणि त्यांना रोजगार मिळाला तर मग त्यांना तिथं रोजगार मिळतो आहे हे त्यांना माहीत होईल आणि ते गावं सोडणार नाही, ठिकाणं जागा सोडणार नाहीत, मजूरही दूर ठिकाणी जाणार नाही, तिथं काम गेलं पाहिजे. आणि ह्या कामाच्या विकासाच्या डेव्हलपमेंटमध्ये जर अशा प्रकारे पाणी काटकसरीनं वापरलं, त्यातला आता ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी ठिबक सिंचनचा वापर हा निर्वाह म्हणून करावा लागेल. मंडळी, आपल्या सर्वांच्या समोर दुष्काळाचं हे संकट घोंगावतंय, पण अजिबात खचून जाऊ नका. कितीही विपरीत परिस्थिती आली ना तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग हे निघतातच आणि त्यासाठी स्वतःला संपवण्याचे घातकी मार्ग तुम्ही अजिबात अवलंबू नका. अहो मंडळी, 84 दशलक्ष योनींच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून गेल्यानंतर हा आपल्याला मनुष्याचा सुंदर जन्म मिळतो. संकट आपत्ती असतातच, पण त्याला तोंड आपण द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण एकमेकांना मदत करायला पाहिजे, एकमेकांशी संवाद साधायला पाहिजे, एकमेकांच्या व्यथा वेदना आहेत ना त्या आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल IDवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरची माहिती जाणून घ्या. तुमच्याकडची माहिती तुम्ही त्याच्यावरती नक्कीच लोड करू शकता. जनता दरबारमधले हे जे प्रयोग आहेत ना त्याची माहिती देणारं एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत. त्याविषयीची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आम्ही तयार केलेला आहे. त्यासाठीची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आम्हाला पाठवण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल, आपल्या व्यथा वेदनांना कुठेतरी उपाय सापडतील. त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.